भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल आयोजित श्री परेश ठाकूर केसरी पनवेल 2026 या भव्य जंगी कुस्ती स्पर्धेला सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रमुख उपस्थिती लावली। पारंपरिक जल्लोष, मल्लांच्या गर्जना आणि कुस्तीप्रेमींच्या उत्साहपूर्ण वातावरणात आखाड्यात त्यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली। यावेळी नगरसेवक तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यालाही मोठ्या उत्साहात रंगत आली। तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डौखरे, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि नगरसेवक हॅपी सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपस्थित असलेले सर्व भगिनी आणि त्या दिवशी आम्ही हॅपी सर्व सहकारी मला या कार्यक्रमासाठी आमंत्रण देण्यासाठी आले आणि आमच्या परेश ठाकूरजींचा वाढदिवस आणि त्याचबरोबर कुस्तीची स्पर्धा। मी त्याला सांगितलं की मला बघितल्यानंतर कुस्तीचा माझा काही संबंध दिसत नाही। आमचा आकडा वेगळा आहे, आमचा आकडा हिंदुत्वाचा आहे आणि आम्ही रोज हिरवे साप फेकतो आणि म्हणून ह्या आखाड्यामध्ये आणि आमच्या आखाड्यामध्ये फरक आहे। पण आमचे परेश ठाकूरजींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे जे काय वातावरण आज पाहायला मिळालं नक्कीच आमच्या परेश ठाकूरजींच्या भविष्य उज्ज्वल आहे हे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। एवढ्या लोकांना वाढदिवसाच्या निमित्ताने एकत्र करणं कुस्तीसाठी अशी भव्य स्पर्धा ती साधारण पश्चिम महाराष्ट्रामध्येच बघायला मिळते, पण आज आमच्या तालुक्यामध्ये आमच्या या भागामध्ये एवढी मोठी कुस्तीची स्पर्धा बघितल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रापेक्षा आम्हीही कुठे थोडी नाही आहोत एवढंच एक चांगला संदेश आमच्या परेशजींच्या निमित्ताने दिलेला आहे। त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी त्यांच्या मनापासून शुभेच्छा देतो। इथेच सांगतो जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम। या रायगड जिल्ह्यामध्ये कुस्ती ही पूर्वीपासूनच खेळली जाते। छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हा या मातीमध्येच घडला आणि ह्याच मावळ्याने अगदी अटकेपर्यंत मग सांगता या मराठी पूर्ण सांगता साम्राज्याचा हा झेंडा लावला आणि तिकडे अगदी नर्मदेच्या पलीकडे पर्यंत आणि इकडे बिहार पर्यंत अशा प्रकारे या मराठी संत साम्राज्याचा झेंडा हा जर फडकवला असेल, या स्वराज्य इथल्या मातीतल्या या नागरिकांचं स्वतःचं राज्य असं जर निर्माण केलेलं आहे, तर या मावळ्यांच्याच वरती ह्या रायगड जिल्ह्याचे मावळे यांनीच ही हा सांता फड हा गाजवलेला आहे। या इथे एक जबरदस्त असे सांता इथं तरुण हे इथं घडवलेले आहेत। म्हणूनच मराठी साम्राज्य असेल किंवा मराठ्यांचं सैन्य जे दुसऱ्या महायुद्धामध्ये इथे दुसऱ्या महायुद्धामध्ये हिटलरला जर त्याला पहिलं असं जर सांगता त्या पराभव दिला असेल, तर या मराठी सैन्यानेच दिलेलं होतं। हे मराठी सैन्य हे या कुस्तीच्या जोरावरती उभं राहिलेलं आहे आणि म्हणूनच आज आपण बघतो की पनवेलचा पूर्ण परिसर हा या इथले सांगता गाववाले मग सांगता जे पूर्वीपासून कुस्ती खेळतात आणि त्याचबरोबर हा कामोठा, कळंबोली, खारघर, विचुंबे आणि हा सर्व परिसर या इथे पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ हे येथील मराठवाडा येथील सर्व इथून असतात। त्याच्यामुळे या इथे कुस्तीच्या बद्दल आकर्षण हे पूर्वी पण होतं आणि आता ते द्विगुणित झालेलं आहे आणि अशा वेळेला कुस्ती सारखा खेळ हा इथे या मातीमध्ये आणखी वाढणं हे आवश्यक आहे। आपला आजचं मुलं आपण बघतो तर तो फारच जास्त तो टॅबच्या वरती या आणखी प्ले स्टेशनच्या मागे हा खेचला जातो आहे, टीव्हीच्या मागे हा खेचला जातो आहे आणि अशा वेळेला त्यांनी शारीरिक कसरत करावी आणि या खेळामध्ये जिंकण्यासाठी त्यांनी मानसिक कसरती सुद्धा त्यांनी कराव्यात। या दृष्टीने असा खेळ हा त्यांच्यापर्यंत पोहोचवला जाणं आवश्यक होतं आणि म्हणूनच या इथे कुस्तीचं जास्तीत जास्त हे या इथे खेळला जावा, याच्याबद्दल जास्तीत जास्त प्रेम हे निर्माण व्हावं यासाठी सदोदित प्रयत्न केलेले आहेत। आज आपण इथे बघत आहात की रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन हा आधीपासून सांगता इथे गेल्या अनेक
वर्षानुवर्ष या इथे कार्यरत आहे आणि त्याच्याच बरोबर रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन ही सुद्धा ऍक्टिव्ह झालेली आहे. त्याच्यामुळे इथे या कुस्तीगीरांना जास्तीत जास्त खेळण्याच्या संध्या या उपलब्ध झालेल्या आहेत आणि या खेळाच्या माध्यमातूनच त्यांना त्यांच्या करिअर साठी सुद्धा अनेक ऑपॉर्च्युनिटीज या उपलब्ध होत चाललेल्या आहेत. कारण सर्व आजच्या घडीला जो कॉम्पिटेटिव्ह जग आहे, या कॉम्पिटेटिव्ह जगामध्ये सर्वात जास्त महत्व जर कशाला असेल तर मग त्या चांगल्या पर्सनॅलिटीला आहे आणि ही पर्सनॅलिटी या कुस्तीच्या मुळे घडते आणि म्हणूनच अशा पर्सनॅलिटी जर घडवायच्या असतील, आपल्या मुलांचे करिअर हे स्पोर्ट्सच्या माध्यमातून जर सांगतात त्या इथे जर फ्लोरिश करायचे असतील, फुलवायचे असतील तर त्यासाठीच कुस्ती सारख्या खेळांची आवश्यकता आहे. आणि म्हणूनच या आज वाढदिवसाच्या निमित्ताने या इथे हॅपी सिंग, मयुरेश नेतकर, कामोठा भारतीय जनता पार्टी आणि येथील तरुणांनी हे जे कुस्तीचे सामने आयोजित केलेले आहेत, खरोखर सांगता या इथं आलेली गर्दी आणि त्याचबरोबर या कुस्तीच्या स्पर्धेबद्दल होणाऱ्या चर्चा आणि येथे आलेले सर्व सांगता या इथे मोठे मोठे महत्तम असे सर्व या इथे नेते आणि पाहुणे यांच्यामुळं कुस्तीच्या बद्दलचं प्रेम हे वाढताना आणि त्याचबरोबर तो रायगड जिल्हा कुस्तीगीर असोसिएशन असेल किंवा रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन असेल, या दोन्ही संघटना ज्यासाठी सांगता या इथे काम करतायत ते ध्येय हे या इथे पूर्ण होताना हे दिसून येत आहे. याच्याबद्दल खरोखरच मला समाधान आहे. गेल्या या वर्षभरामध्ये रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल यांच्याकडून जेव्हा जेव्हा पुरुषांचे आणि महिलांचे हे संघ गेलेले आहेत त्यावेळेला महिलांना सुद्धा तेवढंच चांगलं असं यश भेटलेलं आहे आणि फर्स्ट राऊंड मधून सेकंड राऊंड मध्ये जाणाऱ्यांचं प्रमाण हे खूप चांगल्या प्रकारे म्हणजे अगदी ते 70% जास्त असे हे प्रमाण आहे. म्हणजेच महिला सुद्धा या इथे चांगल्या प्रकारे कुस्तीमध्ये पुढे येत आहेत आणि महिलांमध्ये जो बुजरेपणाची जी भावना होती ती नक्कीच भाजला होताना आणि आपल्या ह्या पनवेल तालुक्यातल्या मातीतल्या या सर्व महिला या सक्षम होताना या दिसून येत आहे, याचा मला मोठा आनंद आहे. इथे आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला अनेक समाजाच्या सर्व स्तरातून सर्व राजकीय पक्षांमधून मला या इथे शुभेच्छा दिल्या गेल्या, समाजाच्या सर्व स्तरातून मला इथे शुभेच्छा दिल्या गेल्या. याच्यामुळे माझी काम करण्याची जी प्रेरणा आहे ती नक्कीच आणखी मजबूत अशी झालेली आहे आणि मला आनंद आहे की मी जे काम करतो आहे त्याच्याबद्दल मला अगदी खुलेपणाने मला याच्याबद्दल सांगितलं जातं. त्याच्याच बरोबरीने माझ्याकडून जर कोणत्या गोष्टींच्या बद्दल समजा चुकी होत असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा अगदी खुलेपणाने हे कान उघडणी होत असते. या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सांगता मला ज्यांनी समजा प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मला शुभेच्छा दिलेल्या या सर्वांचंच मी इथं आभार व्यक्त करतो. यहाँ पे बहुत अच्छा लगा, यहाँ पे आके यहाँ के लोग भी बहुत इज्जत करते हैं, बहुत रिस्पेक्ट करते हैं. मैं पहले भी आई हूँ महाराष्ट्र में, पहले भी बहुत इज्जत करी है, रिस्पेक्ट करते हैं, बहुत अच्छे हैं यहाँ के लोग. यही बोलूंगी जय महाराष्ट्र. कुश्ती में यही है कि पहले हरियाणा में ज्यादा था, अब महाराष्ट्र में भी होने लगा तो बहुत अच्छा लगता है कि भाई सब आगे बढ़ रहे हैं, ऐसे ही करके अपने घर वालों का नाम रोशन करें. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.